मुळं खाल्ली आणि म्हणून ते जळून गेले. हे एक कारण आहे किंवा दुसरं कारण जर तुम्ही 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बुरशीनाशक वापरलं असेल किंवा बुरशीनाशकाचं प्रमाण जर जास्त वापरलं असेल तरीसुद्धा ते जळू शकतात. गवारीला पहिली अळवणी कोणती करावी? गवार असेल, भेंडी, टोमॅटो, मिरची कोणतंही भाजीपाला पीक असू द्या, भाजीपाला कोणत्याही पिकाला एकच अळवणी सगळ्यात पहिली ठेवा. भले तुमचे रोप हे नर्सरीचं असेल किंवा स्वतः घरी तयार केलेलं असेल. एकरी 1 किलो 19-19, 1 किलो 12-61, अर्धा किलो ह्युमिक ॲसिड किंवा 1 एकरचा मायक्रोरायझा. मायक्रोरायझा तुम्हाला 100 ग्रॅममध्ये पण मिळतो, 4 किलोमध्ये पण मिळतो किंवा 20 किलोमध्ये पण मिळतो. प्राईस एकच असते, तुम्ही कोणताही वापरू शकता. हाच आपल्याला पहिला डोस घ्यायचा आहे आणि हा प्रायमरी डोस आहे, सेफ डोस आहे. याच्यामुळं काही इफेक्ट होत नाही आणि शक्यतो इफेक्ट होतो असे जे सांगणार आहेत तर त्यांचं ऐकू नका. कारण YouTubeवर सध्या अशा लोकांचा बाजार झाला आहे, ज्यांना काही कळत नाही, पण स्वतःच्या पुढं वेगवेगळे उपाध्या दिलेले आहेत. बुरी आहे उपाय कोणता? बुरीसाठी सल्फर बेस, सल्फर 80% त्याच्यासोबत एखादं चांगलं फंगीसाईड किंवा ज्याच्यामध्ये सल्फर 80% प्लस फंगीसाईड असा कंटेंट आहे, ते वापरा किंवा याच्या पलीकडं तुम्ही एक्झॅक्ट आता मला कंटेंट आठवत नाही आहे. अवतार जे आहे, अवतार तुम्ही वापरू शकता. ज्याच्यामध्ये प्रॉपिने पण आहे किंवा इतरही वापरू शकता किंवा सध्या मार्केटमध्ये पहा बेस्ट ॲग्रोचं एक प्रोडक्ट मिळतं, ज्याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सल्फर असं 3 कंटेंट मिळतात. ते वापरू शकता. आणि अळीसाठी इमामेक्टिन बेन्झोएट प्लस प्रोफेक्स सुपर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. फक्त लक्षात ठेवा प्रोफेक्स सुपरचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि इमामेक्टिन बेन्झोएटचं वाढवायचं आहे. इमामेक्टिन बेन्झोएट सगळ्यात सोपा पर्याय आहे, पण दुकानदारांकडून शेतकऱ्यांना मिसगाईड केलं जातं. त्यामुळं प्रॉब्लेम येतो. डाळीमध्ये मादी कळीसाठी काय उपाय आहे ते सांगा? डाळीमध्ये मादी कळीसाठी आता मला एक सांगा, तुमची जी छाटणी आहे ही कधी झाली आहे आणि छाटणी किती प्रमाणात झाली होती ते सांगा? डाळीमध्ये जर नरकळी जास्त प्रमाणात होत असेल तर पहिलं तर नरकळीसाठी नायट्रोबेन्झिन जो आहे हा कमी वापरा आणि थोडंसं मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट हे जास्त वापरा. आता सध्याच्या पिरियडमध्ये पहा, तुम्ही जर आता पाणी सूट फोडलेलं असेल तर तुमचा बहार जो आहे मागं पुढं होईल, पण थोडंसं पाणी ताणा. थोडासा पाण्याला ताण पडला की नरकळी सगळ्यात पहिली लवचिक पडते, ती गळून जाते. फक्त मादी कळीवर ताण पडला नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं मायक्रोन्यूट्रिएंट स्प्रे आणि ड्रिंचिंग दोन्हीच्या माध्यमातून घ्या किंवा ऑर्गॅनिक ॲसिड प्लस प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट याची ड्रिंचिंग करा आणि स्प्रे पण करा. दोन्हीपैकी तुम्हाला जे मिळेल ते करा. मादी कळी चांगल्या प्रमाणात वाढेल किंवा याच्याही पलीकडं सायटोकायनिन चा स्प्रे करा. सायटोकायनिनमुळे सुद्धा तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. सायटोकायनिनचा पण वापर करा, ज्याच्यामुळं तुमचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. ऑप्शन्स भरपूर आहेत किंवा याच्याही पलीकडे तुम्ही गोदरेजचं विपुल पण वापरू शकता. ऊसामध्ये पत्तागोबी करावा की कसं? मार्चची लागवड 1 मार्च 2024ला. ओके. ऊसामध्ये पत्तागोबी करण्याऐवजी फुलगोबी करा. तो चांगला वाढतो ऊसामध्ये. पण ऊस 1 मार्चला जर तुम्हाला लागवड करायचं असेल किंवा ऊस लागवड झालेली असेल तर कधीही करू शकता. पण जर तुम्हाला ऊस 1 मार्चला लावायचा असेल तर साधारणतः 15 एप्रिलच्या आसपास फुलकोबीची लागवड करा. मिरची थ्रिप्ससाठी सगळ्यात पहिलं सोल्युशन आहे ताकांडी वापरा. ताकांडी वापरल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी ॲसिटामाप्रिड किंवा फिप्रोनिल हे कंटेंट घ्या, त्याचा स्प्रे करा आणि त्याच्यानंतर परत 5 ते 6 दिवसांनी पुन्हा ताकांडी वापरा. रिझल्ट चांगला येतो. ताकांडीचा रिझल्ट सगळ्यात चांगला आहे, पण पिकांना रासायनिकची सवय पडलेली असते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा थोडासा रिझल्ट कमी मिळतो. म्हणून 3 स्प्रे एका पाठोपाठ करायचे 5-5 दिवसाच्या अंतरावर. गवार उगवताना लहान कोंब पिवळी पडलेली आहे, काय करावे? 19-19 ड्रिंचिंग करून टाका सध्याच्या परिस्थितीला.